फक्त नवरात्रामध्ये आमचे तुम्हाला येते एक नंबर. हा कसं चांगलं वाटतं. कसं वाटतंय म्हणजे काय तुम्हाला कसा अनुभव येतोय कसा आला तुम्हाला सांगा 2 मिनिट. आता आम्ही दरवर्षी काय करतो ते आपलं वर्षातून 10 दिवस देवीसाठी काढतो. हा अजून आपल्या प्रपंचातून 10 दिवस आम्ही आपलं वेळ. तुम्ही काय करता तुमचं नाव काय पूर्ण. संजय गंगाराम काळे. मी आचार्याचं काम करतो. आचार्याचं 10 दिवस काम. सेवा आपली देवीच्यासाठी जेवण बनवायचं. बरं चालू आहे बघून घेऊ शकतो तुम्ही. हॅलो हॅलो हॅलो. गुड मॉर्निंग भावांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल भावांनो. गुड आफ्टरनून भावांनो, शुभ सकाळ नाही, आता दुपार झाली आहे. तर भावांनो नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. नावं तर रोजच असतं. दिवस उजळला की भावांनो नवा ब्लॉग चालू होत असतो. माणसाचा दिवस उजळला की नवीन दिवस असतो भावांनो. त्यामुळे मी तुम्हाला हे करत असतो, नमस्कार करत असतो. एक गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड मॉर्निंग हे सगळं करत असतो. मी एक मराठी माणूस आहे म्हणून तुम्हाला एक सांगण्याचं तात्पर्य आहे भावांनो. म्हणून मी तुम्हाला एक नमस्कार करूनच आपल्याला सुरुवात करत असतो. तर भावांनो काय करायचं आहे, आजचा ब्लॉग आहे. तुम्ही म्हणसाल आज काय कोणतं जाणार आहे, काय कशा ब्लॉग आहे तुमचा. तर भावांनो आज आहे आपला मराठी ब्लॉग. काल डे 26 झाला, बघितलं असेल आपण. मसोबाला गेलो होतो. मसोबाला तुम्हाला दाखवलं, फिरून दाखवलं. मसोबाचं वरचं ठिकाण दाखवलं. मग मसोबा उघडा आहे कसं, त्याला शिखर नाही, सगळं तुम्हाला हिंदीतनं बोलून दाखवलं. हिंदीतनं ब्लॉग झाला आहे आपला. ते म्हैसायला भावानं कसं असतं, म्हैसायला ते तूप लावते ते आपल्या इथं रिवाज आहे सगळा भावानं. मला हिंदीतनं जास्त सांगता आलं नाही तरी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे भावानं. मला जसं येतं तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे भावानं. हो का, कोणाला माझं हिंदी आवडत नसलं तर हिंदी ब्लॉग बघत जाऊ नका. आपले हिंदी मित्र आहे ते हिंदी ब्लॉग बघते, ते यूज बी हिंदीला चांगले आहे, ते काय अडचण नाही. तर भावांनो हो का, आता आपल्याला जायचं त्या म्हैशोबाळे आहे ना आपला मित्र, त्याच्या घरी जायचं. त्याच्या घरी पालखी येते भावांनो. बारामती येते बाबा, तुळजापूर भावांनो, पायी दिंडी येते भावांनो. त्यांचं एक भावांनो त्या पिढ्या त्यांच्या 3 पिढ्या त्यांच्या इथंच पालखीचे भावांनो मुक्कामी थांबते. मुक्कामी नाही म्हणजे जेवाय थांबते. तर भावांनो तुम्हाला ते एक दाखवण्याचं की भावांनो तिथल्या माणसांचा संवाद तुम्हाला करून दाखवणार आहे. ती माणसं किती श्रद्धा आहे तुळजापूरच्या आपल्या देवीवर. ती किती माणसं लांब तुळजापूरहून ते बारामतीहून ते तुळजापूर पायी जाते ते भावांनो. तर मी तुम्हाला ते दाखवून जाऊ माणसाची किती भावना भक्ती आहे. तुम्हाला आजही कलियुग आहे भावांनो. या कलियुगात म्हणते ती भक्ती संपली नाही असं नाही भावांनो. माणसाची श्रद्धा आहे, माणसाची भक्ती आहे. तुम्हाला हे दाखवण्याचं आज ती आपला हे ब्लॉगमध्ये आहे भावांनो. हीच दाखवायचं आहे तुम्हाला की माणसांची किती भावना भक्ती आहे. तुम्हाला हे बघा आज ही सोशल मीडियाचा जमा भावना नुसतं स्टेटसवर देवांचं झाले. माणसं मंदिरात जाण्याचं हीच नाही, नुसतं स्टेटस ठेवून आपली भक्ती दाखवतात. नसते भावना असं नाही की सगळे हे वारकरीचा संप्रदाय अजून हे मिटली नाही भावना. कलियुग अंत होईल पण भावांनो वारकरी संप्रदाय संपणार नाही. तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न आहे भावांनो. तुम्हाला मी दाखवतो तिथं तुम्हाला किती भक्त आहेत, किती माणसांची श्रद्धा आहे, किती पब्लिक आहेत, किती माणसं येते ते, किती आरती. आता आरती होती पण मला थोडं काम असल्यामुळं मी आरतीला जाऊ शकलो नाही. पण बघू आरती असली तर तुम्हाला आरती करताना तुम्हाला सर्व काही तिथं तुम्हाला तिथं सर्व शेअर करेल भावांनो. माझं एक सांगण्याचं एक तात्पर्य आहे भावांनो. हो का, किती जरी संकट आले तर किती वेळ जरी कोणत्याही क्षेत्रात असो तुमचं तुम्हाला सांगतो, शेती असो, व्यवसाय असो, कोणचे बी असो, एज्युकेशन असो, कोणची बी गोष्टी असून भावांनो हार मानू नका रे भावांनो, हार मानू नका. माझं वारंवार सांगणं एक मराठी माणूस आहे म्हणून तुम्हाला ही माणसं मोटिवेशन कोण सांगत नाही भावांनो. ही मोटिवेशन असं कोण देत नाही भावांनो. ब्लॉग फक्त माणसं फक्त पैसे कमावण्यासाठी करतात भावांनो. फक्त यूट्यूबवर माणसं येतात फक्त पैसे कमावण्यासाठी येतात भावांनो. मी असं पैसे कमावण्यासाठी येत नाही भावांनो. आपले फक्त जास्त काय असं सबस्क्रायबर नाही, अजून चॅनल मॉनिटाईज नाही भावांनो. माझं काय असं 10 लाख सबस्क्रायबर नाही, 1 लाख नाही, 10,000 बी नाही, 1,000 बी नाहीत भावांनो, 200 बी नाहीत भावांनो, 100 बी नाहीत भावांनो. हे ध्यानात घ्या. पैसे कमवण्यासाठी माणसं यूट्यूब चालू करतो. मी पैसे कमवण्यासाठी यूट्यूब चालू नाही केलं भावांनो. मी अजून तुम्हाला सांगतो, मी शिक्षण शिकतो, मी शेती करतो, मी सगळं करतो. मी फक्त एक दाखवण्याचा प्रयत्न एक मिडल क्लास फॅमिलीतली एक महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची मेहनत तुम्हाला दाखवतो. एक महाराष्ट्रातली गरीब कुटुंबातली कशी मेहनत असते, कशी जीवन जगते ते पोरं ही तर मला दाखवण्याचा प्रयत्न आहे भावांनो. हो का, कोणी जर नाही सपोर्ट केला तर मी दाखवण्याचा प्रयत्न करणार, दाखवणार की माझं जीवन कसं आहे
शेतकऱ्यांचं जेवण कसं आहे, शेतकऱ्यांना किती कष्ट असतं, शेतात किती कष्ट असतं, एक मिडल क्लास फॅमिली कशी जगते, गरीब कुटुंब कसं जगतं तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न आहे भावना. तर भावना आता काय करू, आपण चाललोय त्या महेशोबाच्या घरी, तर आपण तुम्हाला दाखवतो तिथं वा आपले भक्त कसे आहे, भक्तगणांची तुम्हाला भेट करून देतो, कसं तुम्हाला बोलायला दाखवतो तुम्हाला. मी काय म्हणतो, मी जिथं जाईल तिथं तुम्हाला ब्लॉग करून दाखवणार. आता तिथं मी दरवर्षी जातो, पण आज आपण ब्लॉगिंग चालू केल्यामुळे आता तिथं ब्लॉग करणार आहे भावना. नाही दरवर्षी पालखी असते, दरवर्षी तिथं मी जाऊन वाडा ही आपलं प्रसादीला जात असतो. आपले जोडदार म्हणून जातो, व्यवस्थित असल्यामुळं आपलं जोडदार आहे, भावासारखं जोडदार आहे, त्यामुळे मी जात असतो. तसं काय विषय नाही भावना. तर आज आपण ब्लॉगिंग यूट्यूबर झाल्यामुळं आपण आता जिथं जाईल तिथं ब्लॉग करत असतो, म्हणून ते आता हे ब्लॉग सोडत नाही, म्हणून ह्या जाऊन ब्लॉग करणार आहे. तर भावनो काय करूया, भेटूया आता महेशोबाच्या घरी भावनो. आता आपल्याला जायचं आहे, उशीर झाला आहे, 12 झाले, त्यामुळे भावनो भेटूया महेशोबाच्या घरी. तर भावनो आपण आलेलो आहे महेशच्या घरी. तर आपण काय करू, आता तुम्हाला माझ्या मागे सगळं दाखवतो, माणसं बहिल्या बसलेलं दाखवतो तुम्हाला. आता परड्या बसताना बसल्या ते किती ताटा येते ही सर्व काय दाखवतो तुम्हाला. टेम्पो दाखवतो, ह्यांची किती वाहन आहे ते तुम्हाला सर्व दाखवतो. तर भावनं लावतो बॅक कॅमेरा तुम्हाला काय सर्व काय दिसेल. तर भावनं लावतो बॅक कॅमेरा. तर भावनं हा काही बघून घेऊ शकता, त्यांचा टेम्पो आहे तुळजाभवानी प्रतिष्ठान पंधरे, तालुका बारामती, जिल्हा पुणे, आयोजित चैत्र महिना पायी दर्शन वारी. हे बघून घेऊ शकता, हे सगळे महिला मंडळी भावना. तर हे तुम्हाला दाखवत होता, तुम्हाला सर्व काय डिटेल्स शेअर करतो मी, तुम्हाला बघून घेऊ शकता. आता ही महिला मंडळी सगळी. हे परडी भरायचा कार्यक्रम चालू आहे, बघून घेऊ शकता. परडी भरायचा कार्यक्रम चालू आहे, काही परडे ठेवले त्या परडे भरायला चालू आहे, त्या बघून घेऊ शकता. परडे भरायला चालू आहे, बघून घेऊ शकता तुम्ही. हॅलो. चला विकास बापू, आरतीसाठी सर्वांनी यायचं इकडे. आरती होती बाबा, तर आरती तुम्हाला दाखवतो. आरती करताना एक तुम्हाला एक शॉर्ट क्लिप दाखवतो होता. आरती चालू होत आहे, तुम्हाला बघून घ्या. आवाज येणार नाही माझा, तुम्ही आता आरती तुम्हाला दिसेल चालू करताय. देवीची आरती होत आहे चालू. आणि उभा राहा सरळ, आरत्या 2 असतात, लय बी वाकू नको, कंबर त्याला पहिल्यांदा तर भावनो काय करू, फास्ट मोशन मी तुम्हाला आरती मी काय दाखवतो. आता काय होईल, मग जर आरती करायला ब्लॉग मोठा होऊ शकतोय, तर तुम्हाला फास्ट मोशन मध्ये आरती दिसेल तुम्हाला.
करी उदासन करी भक्तास हाती धरी विघ्ने दूर करी स्वधर्म उदरी दारिद्र माते हरी चिंती मूर्ती बरी वया भेकरे देतो तुला अंतरी वाचा शुद्ध करी विलंबन करे पावे करे सुंदरी माते हे कपिले वया भेकरे देतो दया सागरे माझा हे तो पुरे मनात संदेह माझा हरे देणे दुःख सरे कुबुद्धी विसरे ब्रह्म एक दरुद्री संचरे देवी पूर्ण करे बाबा बुद्ध ऐसे करावे तोरे अंबा माता की दे आई राजा उदे उदे सदानंदिता उदे उदे बोल भवानी माता की जय बोल आसमाई तू कायचे बोल भैरवनाथाचे योगेश्वरी माताचे भावानं तुम्हाला मी फास्ट मोशन लावणार होतो आरतीचं, पण भावानं मी लावणार नाही, कारण ती एक क्षण ती फास्ट मोशनचं नाही भावानं. तर मी तुम्हाला एक फास्ट मोशन नाही लावत. तुम्हाला ती 6 मिनिटाचा आरतीचा व्हिडिओ ते तुम्ही बघून घ्या. आता ती जेवणाची पंगत आहे, ती जेवणाची पंगत तुम्हाला दाखवतो भावानं. ते जे मेन आपले मालक जे आहेत ते हे पंक्तीचे ते दिंडीचे, तर त्यांची आपण बाईट घेणार आहे. तर आपण जेवणाचं तुम्हाला जी जेवणाची वाढायची चालू आहे, तर ती जेवणाची तुम्हाला दाखवतो. मी आता लावतो बॅक कॅमेरा आणि तुम्हाला सगळं काय दाखवतो. लावतो भावानं बॅक कॅमेरा. आता बघून घेऊ शकता आता जेवणाची पंगत चालू आहे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे. अरे पंगत बसली बघा इकडं. महिला मंडळाचे आहे बघा, बघून घेऊ शकतो तुम्ही. महिला मंडळ बघून घेऊ शकतो तुम्ही. जेवणासाठी काय केलं तुम्हाला दाखवतो. भात केलेला आहे भावानं, भात केलेला आहे. पिठलं आहे, बिना जिलबे जिलबे आहे बाबा, बसलेले काही सगळं जिलबे आहे. फोटो चांगला आला पाहिजे, मावशी फोटो आला पाहिजे चांगला. तुम्ही टीव्हीला दिसत चालेल ना, दिसते सगळ्या दिसते ते. हो काय आता हे करते. कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? एक नंबर. हा कसं चांगलं वाटतं. कसं वाटतंय म्हणजे काय तुम्हाला कसा अनुभव येतोय, कसा आला तुम्हाला सांगा 2 मिनिट. आम्ही दरवर्षी काय करतो ते आपलं वर्षातून 10 दिवस देवीसाठी काढतो. हा अजून आपल्या प्रपंचातून 10 दिवस आम्ही आपलं वेळ. तुम्ही काय करता, तुमचं नाव काय पूर्ण? संजय गंगाराम काळे. मी आचार्याचं काम करतो. आचार्याचं 10 दिवस सेवा आपली देवीच्यासाठी जेवण बनवायचं. तुमचं असं मन होत नाही की पैसे मागण्यासाठी, पैसे करण्यासाठी काय मन होत नाही का तुम्हाला? उलट पद्धत खिशातला एक 5,000 रुपये खर्च करायचे. तुमची भावना होती, मन भावना होती. तुमचं काम सोडून इथं कशासाठी येतं तुम्हाला प्रपंच सोडून कशासाठी येतं? तुम्ही कसं की देवीसाठी काहीतरी थोडंसं केलं पाहिजे किंवा लोकांसाठी थोडंसं काहीतरी केलं. प्रपंच आपला रोजचाच चालू आहे. हां हां आपलं म्हणजे आपलं मुलं बाळ प्रपंच आपला रोजचा चालूच आहे. हां अच्छा अच्छा. त्यात थोडंसं एक वेळ काढायचा आणि आपली सेवा म्हणून सेवा चालते. थँक्यू सांगितलं, धन्यवाद तुमचं. तर अजून दाखवतो तुम्हाला, अजून तुम्हाला बाईट देतो. जे महिला दाखवतो महिलांचं. जय भवानी. लक्षात घ्या, आता कांद्यावरून एक आठवलं ओवी चांगली बघा. कांदा भाकरी काय जेवण कसं वाटतंय? भारी का? कशी सेवा ही कशी वाटते? हा चांगली वाटतं. कसं वाटतं जेवण? चांगलं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतंय. मंडळीची सुद्धा वारी आणि आपल्याला माड्यामध्ये विठुरायाचं साक्षात जी प्रतिकृती आहे पंढरपूरची, बरोबर आहे. हा तर विठुरायाचं सुद्धा दर्शन आपल्याला होणार आहे प्रत्येक माऊलीने आणि येणाऱ्या प्रत्येक घटकाने. जाताना
माडेश्वरीचं आणि तसेच तिथं आपल्याला विठोबा तुमचं नाव काय? सगळ्यांनी दर्शन घेऊन जायचंय हा माड्यामध्ये गेल्यानंतर हा 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 ते माडेश्वरीचं जेवण कसं वाटतंय? आणि माड्याचं जे जेवण कसं वाटतंय? विठ्ठल आहे ते पूर्वीचं आहे जुनं. अन्न कसं वाटतंय? आणि सेवा कशी वाटते सेवा? विठ्ठलाची मूर्ती हा? आणि पंढरपूरची चांगली वाटते का? विठ्ठलाची मूर्ती तीच चांगली आहे आहे. आणि सेम आहे ह्याचं सुद्धा सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय. बर 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 अगदी सगळ्यांचं एवढं वय औरंगजेब ज्यावेळी आपल्यावरती चाल करून आला होता माझ्या माहेर आपले जे हा, हा. हिंदूंची जी हा, हा. पवित्र भूमी पण म्हणत होता तुम्ही जाऊ नका हा 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 मिठाची साखर घ्या, मिठाची त्याच्यामुळे साखर. मला वाईट वाटतंय हा. का तर तर मला तो यायचं. औरंगजेब ज्यावेळी आला होता त्यावेळेस ती पंढरपूरची मूर्ती मनापासून इथं यायचं. पाण्यामध्ये आणून लपवली होती मला हा. नाही अशी त्याची आख्यायिका आहे. हा हा त्याचं मला वाईट वाटतं. बाकी नाही काय. बर बर चालतंय करा जेवण हा, अजून एक बघा माहिती मिळाली आहे नामदेवाने जी भक्ती केलेली आहे हास्य भक्ती आणि विठ्ठलाला जे ज्या मूर्तीला चाललेलं आहे ती मूर्ती आहे तिथं पब्लिक बघून घेऊ शकतो भावानं आवाज त्यांचं ते हे काही मालक आहे पण यांची बाईट घेणार आहे बोलते ती बाईट घेणार आहे आपण यांची ते महिला मंडळ बसलेलं आहे तर आपण एक काय करू यांची बाईट घेऊ आता बोलते आता बाईट घेऊ आता पण जे म्हणणं ही जी दिंडी चालू केली आहे तर ह्यांचे ज्येष्ठ मंडळी आहेत तर आपण थोडीशी ह्यांच्याकडे माहिती घेऊ तर तुमचं नाव सांगा कुठं राहता तुम्ही हा तुम्ही इथं कशासाठी असं तुम्ही परपंच सोडून कशासाठी आता तुम्ही आता एक तुमचं वय झालं तुमचं आता कमीत कमी 70 वय असेल तुमचं 70 ते 75 वय असेल 80 असेल तर तुम्ही एवढं वय झालंय तरी तुम्ही एवढे लांब कशासाठी येताय कशाच्या भावनेने येताय तुम्ही घरी म्हातारी माणसं घरी बसते ते आराम करते ते पण तुमचं वय एवढं आहे तरी तुम्ही येताय काय येण्याची कारण काय हा हा आम्ही ही वारीला आम्ही पायवारी चालू केलं आमचं एकदम सुधराम सफलाम हा. झालं आम्हाला सुख शांती लाभली हा. आणि अजून सुद्धा आम्हाला त्याची ओढ लागली हा. वारी सुद्धा यायची म्हणलं की आम्हाला थांबवायचंच नाही हा हा म्हणून साठी आम्ही ही वारी माणसाला एक तर आपल्या परपंचात नाही एवढं 5 मिनिट सोड भेटत नाही प्रपंचात सुट्टी करून आम्ही 10 दिवस 10चे चेंडे घेऊन होतो आता एक आता शेतकरी तुम्ही शेतकरी कुटुंबातला दिसताय असं काय विषय नाही सगळे शेतकरीच आहे ते सगळं तसं नाही आता जर आता शेतकऱ्यातलं तर पाणी मोडा गेलं तर माणूस लग्न सोडतं आधी शेतातलं बघतोय तुम्ही एवढा शेतकरी आहे तुम्ही बारामती शेतकरी आहेत पण सगळं आईच्या जगदंबेच्या ह्याच्या सोडून आम्ही इकडे येतो आमची सगळी पुढे पंड कामं तिकडे होतात मी नसलं ना तर आमची कामं तिथं होतात हा तुम्ही किती साली पासून चालू केलंय बाबा इथनं 1980 सालापासून चालू केली 1980 सालापासून 1980 सेवा ही कशी होती तुम्ही चालूपासून तुम्ही एंड पर्यंत तुम्ही कशी सेवा आहे ते 2 शब्द सांगा ही सेवा म्हणजे सर्वसमभाव आहे सर्व माणसं एक आहे त्यात सामील होऊन जातात आणि तिथे गेलं जायची चेंडे देऊन होऊन आता सध्याला जेंट्स किती आहे त्या लेडीज किती आहे त्या त्याची माहिती नाही साधारण तुम्हाला जर ह्याची माहिती जर द्यायची असेल तर हे आमचे जुने स्वर्गीय दत्तोबाबा बापू जगताप दत्तात्रय जगदेराव जगताप त्यांच्या हयात नाहीत त्यांनी ही वारीचं मूळ सुरुवात केली त्यांच्या बरोबर आमच्या आजी गुणाबाई विठ्ठल जगताप त्यांना जीजी म्हणतो आम्ही तर ह्या 1-2-3 महिला आणि हे बाबूदादा कोकरे लक्ष्मणतात्या शेंडगे लक्ष्मणतात्या कोकरे मारुती नाना जगताप मारुती हनुमंतराव जगताप तसेच त्यांचे सहकारी अशी सुरुवातीला 7-8 जणच येत होती डोक्यावरती ओझं घेऊन त्यावेळेस आजी आमच्या सांगतात पणजी आजी सांगतात की त्यावेळेस रस्ता सुद्धा नव्हता तुळजापूरला जाताना दुसरी आख्यायिका अशी आहे की आमचे पंजोबा ते पहिले बैलगाडी घेऊन तिकडं जाताना माधवगिरी मागून तुळजापूरला जायचे तर ते इकडे आल्यानंतर पुष्टभावनेने भाऊकी असेल इतर जे विरोधक असतील हे आख्यायिका आहे आम्ही खूप लहान आहे पण आम्हाला आमच्या पूर्वजांकडून असे ऐकलेले की ते गंजी पेटवलेले होते त्यांनी गुरांच्या चाऱ्यांच्या तर ज्यावेळी ही वारी पूर्ण करून चैत्र वारी पूर्ण करून माघारी गेले तर त्यांच्या गंजी आहे अशा होत्या आणि त्या आमच्या पंजोबांच्या पाठीमाग ही तुळजाभवानी त्यांच्या मागोमाग वारीच्या मागोमाग ही गेलेल्या आहेत तर पंधऱ्यामध्ये गेल्यानंतर त्यांना देवीने साक्षात्कार दिला होता की तू माघारी वळून बघू नको तर आमच्या पंजोबा पंधऱ्यामध्ये गेल्यानंतर त्यांनी माघारी वळून वेशीच्या नवरात्रामध्ये
10 दिवसांचा प्रवास आहे आमचा. हा. 9 मुक्काम रस्त्याने होतात हा, हा. आणि 10व्या दिवशी 8 मुक्काम रस्त्याने होतात. हा. 9वा मुक्काम आम्ही घाटशीळ चढून तुळजापूर मध्ये असतो. हा. आणि 10व्या दिवशी दुपारी 12 वाजता आरती होते देवीची. हा. नंतर महाप्रसाद होतो दोन्ही पण, शाकाहारी मांसाहारी. आणि आमच्या बसेस बोलवलेल्या असतात पंधरातून. या 4 बसेस तिथं शारदा मंगल कार्यालय आम्ही तिथं भाड्याने घेतो आणि तिथं सगळी व्यवस्था होती. शेवटचं जेवण आमचं शाकाहारीचं म्हणजे जे नियोजन आहे पहिल्यापासून शेवटच्यापर्यंत. तर आम्हाला आज आता हे आम्ही उबाळ्यांची इथं आहे ना, तर हे जुन्या लोकांचेच ठेपे आहेत हे जे चालत होते. यशवंत बापू जेव्हापासून चालू केलं तेव्हापासून या सोहळ्यामध्ये कोणाला काटा जरी रुतला तरी लगेच उभा असतं. आणि आम्हाला सुद्धा सूचना असतात. काळ्याबा आचारी इथं त्यांचा एक टेम्पो आहे, त्यांच्याबरोबर महिला सहकारी आहेत. तसेच जागोजागी अन्नदाते आहेत, किती रूपरेषा तुम्हाला ते दिलेले आहेत. तर हे जे अन्नदाते आहेत त्यांचं सुद्धा आम्हाला लाख मोलाचं सहकार्य लाभतं. तसेच तुमच्या आज ते आमचा संध्याकाळचा मुक्काम आहे ते संजय पाटील तुमचे उजनी डॅमचे भीमानगरचे, त्यांचं शनी मंदिरामध्ये शिराळमध्ये आमचा संध्याकाळी मुक्काम असतो. तिथं त्यांचं जेवण असतं. तर तिथं गेल्यानंतर आम्हाला खूप छान त्यांची वागणूक मिळते की आल्यानंतर पायवारीचे आहेत, चला लगेच चहा पाणी, तुमचं काय म्हणणं आहे, कधी येतं, हे असं प्रत्येक घराच्या ठिकाणी आम्हाला खूप छान वागणूक मिळते. आणि आम्ही जे इतकं प्रपंच सोडून त्याचं जर सांगावं तेवढं हे देवीचं महात्म्य कमी आहे. आम्ही जर घरी राहिलो तर आमची ते 10 दिवस कामच होत नाही. पण इकडं आल्यानंतर आमचं मागं काही राहत नाही. आमच्या सुग्या चालू असतात, तिकडचं ऊसांची क्षेत्र आहेत, ऊस बिजणं असू द्यात, काही असू द्यात, काही तिकडचं काम राहत नाही. तिकडं कोण केलं नसतं, हे कोण करतं तर देवी माता साक्षात्कार घेऊन तिकडे करत. आणि तुम्हाला आता सांगायचं एक वैशिष्ट्य म्हणजे या वारीचं आमच्या बरोबर डोक्यावरती परडी घेऊन महिला आहेत. आत्ताच्या महिला 140 महिला आहेत आणि पुरुष 110 आहेत. ते आणि शेवटच्या दिवशी ज्यांना चालायला होत नाही ते मंडळी सगळे वारी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कुटुंबातले प्रत्येक सदस्य तिथे येतात. आमचं तिथलं सगळं नियोजन लिंबाजी अमृतराव कदम कैलासवासी त्यांचे दोन्ही चिरंजीव भाऊसाहेब लिंबाजी अमृतराव कदम आणि तसे जीवन लिंबाजी अमृतराव कदम ही मुलं अगदी मनोभावे, त्यांची आई, त्यांच्या सुविध दोन्ही पत्नी, त्यांची मुली, या सगळ्या आमची सगळी व्यवस्था. तर ह्या वारीचं सांगावं तेवढं थोडंच आहे आणि प्रत्येकाला त्याच्यातून अनुभव आलेले म्हणून. आणि आमची सुद्धा परीक्षा घेतली जाते देवी, हे इतकं सोपं नाहीये. आणि चैत्रवारी म्हणजे ऐन उन्हातली वारी, पण जणू छत्रच धरलेलं असतं देवीने. हो बरोबर. तर असं ह्या वारीचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आणि आमची चैत्र पौर्णिमा आम्हाला कुर्डवाडीच्या तिथं 3रा मुक्काम झाला की निम्म्यावरती आल्यानंतर चैत्र पौर्णिमा, तसेच हेच हनुमान जयंती, हे दोन्ही उत्सव आम्हाला रस्त्यातून घडले जातात. आता आजची चैत्र पौर्णिमा आम्हाला अंबडच्या शाळेमध्ये आहे. तर तिथं आमचे रोहन सुरेशराव जगताप म्हणून पंधारेचे त्यांचं जेवण वगैरे असतं. तिथं बाण पेटवले जातात, तिथं आरती होते, प्रत्येक ठिकाणी दुपारची आरती होते, संध्याकाळची आरती. असं ह्या वारीचं स्वरूप आहे. आणि ह्याच्यात जो प्रत्येक जो आज आमच्या बरोबर 80-90 वर्षांचे पण वयस्कर लोक आहेत, परंतु ते सुद्धा त्यांच्या यथाशक्ती चालत येतात. आणि आपण जरी म्हटले काही लोक महिलांना, काही पुरुषांना पायाला फोड सुद्धा आलेले आहेत, परंतु ज्यावेळी घाटशीळ चढलं जातं आणि देवीच्या तिथलं देवीच्या त्या दिव्यातलं तेल त्या फोडांना लावलं, ते फोड कसे वसरले जातात हे सुद्धा आम्हाला बरोबर आहे. दुसरं ह्या वारीचं वैशिष्ट्य, ज्यावेळी आम्ही मंदिरामध्ये पाऊल ठेवतो अंगावरती काटा येतोय सांगताना, तर ती देवीचं जे रूप आहे ते अद्भुत रूप आम्हाला ती देवी दर्शन देते. हे ह्या वारीचं वैशिष्ट्य आहे. आणि तुम्हाला सांगायचं तर नियोजन काळ्याबा असतील आचारी, सगळं इतकं मोठं आचारी, त्यांच्या महिला असतील 8-10, ह्या 10 दिवसामध्ये कोणीही तिकडचं आबा हे सुद्धा घेत नाहीत. म्हणजे मोठा आचार्य असताना सुद्धा
ह्या वारीसाठी ते अजिबात तिकडचं नियोजन घेत नाही. असं ह्या प्रत्येकाचं योगदान आहे. साधारण आता आमच्या बरोबर 4 टेम्पो आहेत. महिलांचं सामान ठेवण्यासाठी एक, जेंट्सचं सामान ठेवण्यासाठी एक, पाण्याचा टँकर आहे, ट्रॅक्टर, मोटरसायकल एक आहे, 4 व्हीलर गाड्या 7-8 आहेत. आणि अजून तुम्हाला वैशिष्ट्य म्हणजे हे एक चालत आलेलं बंधाऱ्याचं कुटुंब आहे. त्याच्यामुळे ह्यातला कोणताही मेंबर मागा असला तरी प्रत्येकाला सांभाळून नेणं, त्याची देखभाल करणं, त्याची सेवा करणं हेच आमचं ह्या वारीतलं एक मोठं वैशिष्ट्य आहे. धन्यवाद तुम्ही आम्हाला हे सगळं हे केल्याबद्दल. तुमचं लाख मोलाचं सहकार्य. तुम्हाला ह्या तुमच्या पुढच्या वाटचालीत सुद्धा आमच्या पायवारीच्या प्रत्येक सदस्यांमार्फत एक चांगल्या शुभकामना देऊन हे तुम्ही जे मला बोलायला संधी दिली त्याबद्दल तुमचं चॅनलचं सुद्धा आम्ही धन्यवाद मानतो. धन्यवाद आबा तुम्ही सांगितल्याबद्दल माहिती. तर बघा काय झालं होतं, स्टोरेज फुल दाखवायला लागले ह्या आयफोनचं, त्यामुळे दुसऱ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला थोडा बघा आपला तिच्या बाईट घेता मग कट झाला होता. तर तुम्हाला मी सर्व काय शेअर करेल भावना. तर मग ऐकलं असेल तुम्ही ह्यांचं, तुम्ही बाईट दिली ह्यांनी ती. तर भावना कसं वाटलं आजचा ब्लॉग, मराठी ब्लॉग आपण दाखवला आहे. ह्या महेशच्या घरी येऊन पालखीचं सगळं काय दर्शन दाखवलं तुम्हाला, सर्व काही दाखवलं भावना. तर भेटूया भावना डे 27 मध्ये उद्या हिंदी ब्लॉग आहे. तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपले डेलीचे कंटेंट येतील. जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो, हर हर महादेव.